सांबारची रेसिपी घेऊन आलेली आहे, एकदम झटपट अशी। तर लहान मुलं अशा भाज्या खात नाही, तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे सांबार नक्की करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण मी दाखवते सांबार मी कशी करते म्हणून। चला तर आपण बघूया। इथे घेतलेली आहे मी 1 वाटी एवढी तुरीची डाळ। ही तुरीची डाळ आहे आणि थोडंसं मी हे लाल मसूरची डाळ घातलेली आहे। आता मी हे स्वच्छ धुवून घेणार। आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे हे कढीपत्ता थोडंसं आणि हे 2 टमाटर असे मी कापून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार। ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे। भाज्या घेतलेल्या आहेत, भोपळा आहे, सुरण आहे, वांगी आहे, गवार आहे आणि ड्रमस्टिक, हे तर माहितीच आहे खूप हेल्दी असतं, आणि गाजर आहे। तर मी ह्याला असं बारीक कापून घेणार। जर तुम्हाला अजून काय हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर मी सर्व भाज्या ह्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही नक्की अशा प्रकारे करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका। कमेंट्स करून नक्की सांगा। मी हेल्दी सांबारची रेसिपी सांगत आहे तुम्हाला। आता कुकरमध्ये मी हे ठेवलेलं आहे। आता एक 2-3 शिट्या मी लावून घेणार। मी थोडंसं चिंच घेतलेलं आहे। आता मी ह्याला भिजत ठेवणार 1-5 मिनिटं एवढं। इथे हे मी उडीद डाळ घेतलेलं आहे। ह्याला मी 8 तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं। आता मी मिक्सरमध्ये घालणार। उडीद डाळ घातलेलं आहे स्वच्छ धुवून असं। इथे मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेलं आहे। आता मी ह्याला बारीक वाटून घेणार। थोडंसं ह्याच्यामध्ये मी मीठ पण घालणार आहे। हे थोडंसं मी मीठ पण ह्याच्यामध्ये घालत आहे। किती छान आपलं मेंदू वड्याचं मी पीठ ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। 1-5 मिनिटं एवढं तरी मी त्याला छान असं फेटून घेतलेलं आहे। हे असे मी बारीक मी हे कढीपत्ता कापून घेतलेला आहे। हे आहे हिंग। आणि जे सिक्रेट टिप आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की तांदळाचं पीठ थोडंसं तरी घाला। एकदम मार्केटपेक्षा पण भारी ही मेंदू वड्याची रेसिपी घरी होणार, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत। मी तुम्हाला आता दाखवणार। तर ही टिप्स आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही नक्की तांदळाचं पीठ घालून एकदा करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका। आता छान असं मी मिक्स करून घेणार। छान असं मी हे मिक्स करून घेत आहे। हे कुकर थंड झालेलं आहे। डाळ पण मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि जे भाज्या आपण कुकरमध्ये ठेवलेल्या होत्या त्या पण मी बाहेर काढून घेतलेलं आहे। आता तडक्यासाठी म्हणजे फोडणीसाठी मी काय काय घेणार ते तुम्हाला मी सांगतच आहे। तर मी इथे घेतलेलं आहे, हे आहे राई, मेथी, मिरची, सुकी मिरची, कढीपत्ता आणि हे चक्री फूल आणि थोडंसं हिंग घेणार आहे मी। डाळीमध्ये मी घालत आहे 1 टेबलस्पून एवढा लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, सांबार पावडर। मी एव्हरेस्टचा सांबार पावडर घालत आहे, थोडंसंच मी घालत आहे। छान असं मी मिक्स करून घेणार। ह्याच्या साहाय्याने मी छान असं मिक्स करून घेणार। छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या आपण भाज्या आता जे होत्या त्या शेवग्याच्या शेंगा म्हणजे ड्रमस्टिक मी एका वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता ह्याला पावभाजीच्या स्मॅशरच्या द्वारे मी असं स्मॅश करून घेणार। स्मॅश करून घेतलेला आहे। इथे मी टोप पण गरम करायला ठेवलेला आहे। आता फोडणीसाठी मी इथे घी घेत आहे। घीमध्ये तुम्ही फोडणी द्या तर खूप छान लागणार, कारण की आपण हेल्दी रेसिपी करत आहोत, हेल्दी सांबार। तर आपलं तूप गरम झालेलं आहे। तर आपण तडका देऊया राईने। आपले राई छान तडतड करायला लागलेले आहेत। तर आपण कढीपत्ता घालूया, चक्री फूल घालूया, मिरची घालूया आणि मेथी घालूया। तर छान असं मी मिक्स करून घेणार आहे सर्वांना। छान असं मी मिक्स करून घेत आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण डाळीमध्ये सांबार मसाला, लाल तिखट मसाला आणि मीठ घालून घेतलेलं होतं ते मी घालत आहे। आणि जी भाजी पण आपण स्मॅश करून घेतलेली आहे, बारीक असं
स्मॅशरने, ते पण मी ह्याच्यामध्ये घालत आहे. ते पण मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. थोडंसं मी पाणी घालणार. आता ह्याच्यामध्ये मी घालणार हे शेवग्याच्या शेंगा म्हणजे ड्रमस्टिक, आणि जे चिंच आपण भिजायला घातलेलं होतं ते पण मी ह्याच्यामध्ये घालत आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे चिंचचं पाणी घालत आहे. थोडंसं हिंग पण घालत आहे. पाणी घालून घेत आहे. आता छान असं मी मिक्स करून घेणार. नक्की कमेंट्स करून सांगा. तर तुमची मुलं भाजी खात नसेल तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे नक्की सांबार करून द्या. तुम्ही डाळीमध्ये पण घालू शकता. असं करून पाहू शकता आपली सांबार छान तयार झालेली आहे. आता आपण मेंदू वड्याची तयारी करून घेऊया. चला, आता मी तेल गरम करायला ठेवत आहे. इथे तेल गरम झालेलं आहे. हे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. थोडंसं हाताला असं मी लावून घेत आहे. मेंदू वड्याचा आकार देऊन असं थोडंसं परत थोडंसं पाणी हे करणार आणि तेलमध्ये असं मी हे घालणार. बघू शकता तुम्ही. असे करून मी हे सर्व प्रकारचे मेंदू वडा तयार करून घेत आहे. खूप छान तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर मी तुम्हाला दाखवू शकते की ती क्रिस्पी झालेली आहे. ना तेल पण नाही लागलेलं आहे. साऊथ इंडियन डिश मेंदू वड्याची रेसिपी आणि सांबारची रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. एकदम क्रिस्पी झालेली आहे मेंदू वडा. तर नक्की ट्राय करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.